सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे निकष काटेकोरपणे तपासण्याला सुरुवात केलेली आहे। आता नवीच माहिती समोर येते। या योजनेतील अटीनुसार दोन सरकारी योजनांचा लाभ एकाच वेळी घेता येत नाही। त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या महिला घेतायत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। मिळणारच नाही असं नाही, पण कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच या महिन्यापासून मिळतील। लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रकमेनंतर उरलेली रक्कम जी आहे 500 रुपये तीच मिळणार आहे। राज्यात 8 लाख महिला अशा आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत। त्या 8 लाख महिलांना आता जर त्याही लाडक्या बहिणीमध्ये असतील तर त्यांना 500 रुपयेच अधिकचे मिळणार आहे। आता या प्रस्तावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते असं कळतंय। मी आपल्या सर्वांना सांगतो की ही बाब ज्या GR मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाहीये। राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही। जे 21 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा सरकार त्या पैशाचा योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते। त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळतील। यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवर आली आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला। आज सरकार 500 रुपयांवर आलंय, उद्या बहिणींच्या मतांची किंमत शून्यावर जाईल असं राऊत म्हणाले। ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती शून्यावरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? या 8 लाख महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला। एसटी कर्मचाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळणार आहे। तिजोरीत खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा फक्त 56% पगार दिला गेला। यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। न्यूज 18 लोकमतनेही या घटनेचा या बातमीचा पाठपुरावा केला। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आता त्यामुळे आज होणार आहे। एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी करण्यात आला, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आजच होणार आहे। एसटी महामंडळाला निधी देण्यावरून सरकारमधील 2 खात्यांनी एकमेकांकडे बोटं दाखवली आहेत। मात्र कर्मचाऱ्यांचा आणखी रोष ओढावून घेण्याचं टाळत सरकारनं अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी केला। एसटी कर्मचाऱ्यांना
आज उरलेलं 44% वेतन होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण याच्यातून नक्कीच आम्ही समाधानी नाही. याचं कारण असं, पुन्हा असा प्रश्न निर्माण होईल का अशी शंका प्रत्येकाला वाटू लागते. कारण गेली वर्षभर सरकार वेतनाला कमी पैसे देते. मला असं वाटतं की हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघायचा असेल तर सरकारने जे सवलत मूल्य थकलेलं आहे साधारणतः 1000 कोटी रुपये ते तात्काळ दिलं पाहिजे. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. पुढची बातमी आहे नागपुरातून. नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. उपसंचालक कार्यालयानंतर या प्रकरणाचे धागेदोरे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असण्याची शक्यता आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. शिक्षण संस्थाचालक, उपसंचालक आणि उपसंचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगनमतानं भ्रष्टाचार करून नियुक्ती देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. खोटं नियुक्तीपत्र आणि रुजू अहवाल दर्शवून मंजुरी करता शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला तत्कालीन उपसंचालक जामदार यांनी मान्यता दिली आणि या शिक्षकांची नियुक्ती केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आलाय. सदर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काही बोगस डॉक्युमेंट मिळून तो त्या ठिकाणी शिक्षक नसताना सुद्धा शिक्षक आहे असं दाखवलं गेलं. हा स्वरूपाचा तो गुन्हा आहे. किंवा बोगस डॉक्युमेंट माहिती असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या मदत करण्यात आली. आणि जो सायबरचा विषय आहे हा ID त्यांच्या चोरल्या किंवा कुणी तयार केल्या किंवा त्याच्यासंबंधी हा टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते थोडंसं त्यांचं लिंकअप आहे नाही याचा आम्ही तपास करत आहोत. पोलिसांनी बोगस शिक्षक प्रकरणी कोणतीही नवीन FIR दाखल केलेली नाही. मात्र आता काही तक्रारदार पुढे येत आहेत. त्या संदर्भात शहानिशा केली जाते आणि माहिती गोळा केली जाते. पोलीस स्टेशनमध्ये बोगस मुख्याध्यापक नेमणूक प्रकरणी जो गुन्हा दाखल आहे त्यात 5 आरोपी अटकेत आहेत. त्याचा तपास सुरू असून पुढे काही गोष्टी निष्पन्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूर्व इथं गाड्या जळल्या आहेत. एका गाडीतील CNGचा ब्लास्ट झाला आणि शेजारी असलेल्या गाड्यांना त्यामुळे आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. कोणतीही आगीत जीवितहानी जरी झाली नसली तरी गाड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीमध्ये स्फोट झालेला आहे. ही घटना मुंबईतली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका CNG गाडीचा ब्लास्ट झाला आणि त्या गाडीचा ब्लास्ट झाल्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्या सुद्धा पेटल्या. अग्निशमन दलाला बोलवण्यात आलेलं आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीवितहानी झाली नाही पण अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. हीच ती गाडी जिचा CNGचा ब्लास्ट झाला. CNGची ही गाडी जिचा ब्लास्ट झाला आणि त्यामुळे आजूबाजूला पार्क केलेल्या गाड्यांवर ही आग पसरली. बातमी पुढची. रायगडमधील रोहामध्ये MIDCतील एका कंपनी स्फोट झाला. धाटाव या भागातील MIDCत झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या ठिकाणी आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रोह्यात आग लागलेली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय. ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम असं कंपनीचं नाव आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होता, त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती असा नवीन दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी केलाय. रणजित कासलेच्या दाव्यानं खळबळ सोडवून दिली आहे. पोलिसांनाही कासलेनं मला पकडून दाखवाच असं खुलं आव्हान दिलेलं आहे. बीडमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार रणजित कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय. ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत. कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे. ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार. तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत. महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं. मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही. मी रोज 2 गाड्या चेंज करतो. इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं. त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे. माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये. वकिलांना बोललोय मी या विषयावरती. ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे. पण याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर आहे. जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? आता पोलिसांना आव्हान देतोय, पोलीस आव्हान स्वीकारतील, कारण आतापर्यंत ज्यांनी आव्हान केलंय ते पोलिसांनी स्वीकारून ते